हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. तर मी आज पहिला पदार्थ बनवला होता शंकरपाळी. त्यासाठी मी 1 वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर, तुम्ही 1 ते 1.5 वाटी पण घेऊ शकता. ते फक्त साखर विरघळेपर्यंतच मी त्याला गरम केलं आणि साखर विरघळल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी तेल ॲड केलं. तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तूप घालायचं असेल तर ते वितळून 1 वाटी झालं पाहिजे. आणि त्यानंतर मी खाली ते पातेलं घेऊन त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं मीठ ॲड केलं. अशा पद्धतीने शंकरपाळी बनवताना आपण जेव्हा पहिल्यांदा जरी बनवत असलं तरी काही चुकत नाही. खूप छान होतात, टेस्टी, एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे. आणि मग या पाण्यामध्ये बसेल इतकाच थोडा थोडा मैदा घेऊन असं मिक्स करायचं. एकदम पण जास्त मैदा घ्यायचा नाही, त्याच्यामध्ये बसेल इतकाच मैदा घ्यायचा. ही पद्धत खूप सोपी वाटते कारण याच्यामध्ये काही चुकण्याची शक्यताच नसते आणि कोणीही शंकरपाळी बनवू शकेल. यावर्षी मी सगळं करून मला जायचं आहे गावी. त्यासाठी माझी खूप गडबड झाली कारण माझं वर्क फ्रॉम होम पण असल्यामुळे आम्हाला सुट्टी पण नव्हती लागली. पण आम्हाला लगेच ज्या दिवशी सुट्टी लागणार होती त्याच दिवशी मला गावी जायचं होतं, त्यामुळं वेळ पण मला मिळणार नव्हता. मग मी असं रात्रीचं थोडं तयारी माझी चालू होती. तरी पण माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं की तू काही फराळ बनवत बसू नको, मी सगळं इकडं केलं आहे आणि जर काही राहिलं आहे आणि काय करायचं असेल तर मग तू इकडं आलं की आपण करू. तर तरी पण मला एक इच्छा होती की थोडंफार तरी घेऊन जावं, मोकळं कसं जावं. त्यामुळं मी म्हटलं शंकरपाळी चिवडा तरी करून न्यायचा. त्यासाठी मी असं या पद्धतीने म्हटलं लवकर होतील पण, आणि मी एकटीच करणार त्यामुळे मी जास्त प्रमाण काही घेतलं नाही. तर एवढ्या ह्याच्यात 1 किलो मैदा माझा बसला होता. तर आणि हे पीठ असं जास्त जोर देऊन मळायचं नाही आहे, फक्त मिक्स करायचं आहे त्या पाण्यामध्ये बसेल इतकंच. आणि गोळा करू आपण एवढंच ते पीठ मैदा घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने मी सगळं असं गोळा केलेलं आहे. मुलांची तर घाई चालली होती की कधी जायचं गावी कारण आम्ही फक्त दिवाळीचे 5-6 दिवस आणि उन्हाळ्यात 5-6 दिवस असं 2दाच गावी जातो. जास्त काही जायला भेटत नाही माझ्या जॉबमुळे, त्यामुळे दोघांच्या जॉबमुळे. मुलांना काय असतं सुट्ट्या उन्हाळ्यात 1 महिना, पण आपल्याला तर एवढ्या नसतात. माझं वर्क फ्रॉम होम आहे तरी मला यांच्यामुळे आम्हाला इतकं राहता येत नाही जास्त गावाला. तर असं फक्त मी गोळा करून घेतला होता आणि असं काही हे लाटताना कसंही वाकडं तिकडं किंवा चिरा पडल्या तरी आपण अशा पद्धतीने घड्या घालून ते व्यवस्थित करून घेऊ. शक्यतो चौकोनीमध्येच मी असं लाटलं आणि असं थोडंसं पीठ आपल्याला वाटतं फिसकरतं आहे, पण तसं काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. परत एकदा तुम्ही आपण असं घडी घालून ते व्यवस्थित स्क्वेअरमध्ये चौकोनीमध्ये आपण लाटून घ्यायचं. जास्त काही पातळ आणि जास्त जाड असं नाही करायचं आहे, मीडियममध्येच करायचं. तर मी असं हळूहळू एकटीच होते त्यामुळं मग मी थोडंच केलेलं आहे. अजून आता गावी गेल्यानंतर तर आहे सगळं फराळ बनलेला असतो रेडी. तसं मला काही कंपल्शन नसतं, मला वेळ पण नसतो जास्ती कारण आम्ही लगेचच गावी जातो सुट्टी लागली त्या दिवशी. जरा 2 दिवस गॅप भेटला म्हणजे मला करता येतं, पण नाही मला तसं भेटत करता. आणि अशा पद्धतीनं मी चौकोनी कापून घेतलं, शेप दिला. शंकरपाळ्यांचं काय एवढं अवघड नसतं. करंज्यांना फक्त एकट्या माणसाने होत नाही. तरी मी गेल्या वर्षी करंज्या पण केल्या होत्या. 2 दिवस थोड्या अशा केल्या. कारण करंज्याचं अवघड असतं, ते एकदा सुकलं की मग पुरं तळताना सगळं ते तेलामध्ये सारण तेलामध्येच पडतं आणि खराब होतात सगळ्या करंज्या. पहिल्यांदा तर पदार्थ मी हा शंकरपाळ्याच करायला घेतल्या होत्या. मी 2 प्रकारे केल्या शंकरपाळ्या. एक जास्त साखर घातलेली, मुलांना आवडतात तशा, आणि दुसरं म्हणजे कमी साखरेच्या. सासू सासऱ्यांना न्यायला त्यांना शुगर असल्यामुळे जास्त गोड काही ते खात नाहीत. मग मी कमी गोड पण केलेल्या होत्या शंकरपाळ्या. अशा तुम्ही एकदम एकट्या असाल तरी हे सगळं असं काढून घेऊ शकतो लाटून शंकरपाळ्याचे आकार. आणि नंतर शंकरपाळ्या तळताना जरा वेळ लागतो, पीठ मळताना किंवा लाटताना जास्त वेळ नाही लागत. फक्त तळताना त्या जर खुसखुशीत व्हायच्या असतील तर मग आपल्याला ते एकदम मंद गॅसवर
सावकाश त्या तळाव्या लागतात. खूप फास्ट गॅसवर तळल्या तर मग फक्त वरून त्या कलर येतो त्याला, पण आतमध्ये तशाच कच्च्या राहतात आणि खुसखुशीत पण होत नाहीत. मग अशा पद्धतीने मी सगळं लाटून घेतलं. बघू शकता मी खूप पटपट केलेलं आहे हे. गावी जायची तर एक्साइटमेंट खूप असते, कारण कंटाळा आलेला असतो तेच तेच रुटीनचा. तर गावाला थोडं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला इकडे तिकडे फिरता येतं, जाता येतं, लोक भेटतात. मी सगळं काढून घेतलं आणि मग नंतर लास्टला तळायला घेतलं. जास्त तेल गरम केलं नव्हतं, अगदी उकळेल असं. मग त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकल्या आणि अशा पद्धतीने गोल गोल सतत फिरवत राहावं लागतं, हलवत राहावं लागतं. माझ्या मुलांना बिस्किट असाच्या कलरच्या खूप आवडतात. खूप व्हाईट काढलेल्या एवढ्या आवडत नाहीत त्यांना. त्यामुळे मी थोड्याशा अशा जास्त डार्क केल्या आणि ज्या मग मी कमी साखरेच्या केल्या होत्या त्या जरा फेंट कलरवरती तळल्या आणि ह्या अशा पार्लेजी बिस्किटच्या कलरसारख्या तळलेल्या होत्या. गावी जाईपर्यंत राहतील की नाही हाच मोठा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी जायचं होतं, पण शंकरपाळीच्या वासाने मुलांना त्या कधी खायनसं झालं होतं. तरी त्यातल्या थोड्याशा संपल्याच घरी. हे तुम्ही पाहू शकता बघा, पदर सुटलेले आहेत शंकरपाळीला. आपण ते घड्याळून लाटतो ना, त्यामुळे पदर सुटतात. आणि जास्त घट्ट दाबून पीठ नाही मळलं तर असं पदर सुटतं शंकरपाळीला. एकदम हलक्या हाताने त्या तळून घेतल्या. इथं पाहू शकता तुम्ही शंकरपाळीला पदर सुटलेले आहेत. तर मी आता एवढं करते, बाकीचं फराळ करायला माहिती नाही शूट करायला भेटते की नाही, पण मी हे केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता आम्ही गावी जाणार, मज्जा करणार. त्याचे पण ब्लॉग मी टाकेल. तोपर्यंत सर्वांना हॅपी दिवाळी.